हाय, आजचा व्हिडिओ आहे शुभकारक आणि आशावादी विचारांचे महत्त्व। शरीर आणि मनाच्या परस्पर संबंधाला दिवसेंदिवस अधिकाधिक मान्यता प्राप्त होऊ लागलेली आहे। जवळजवळ प्रत्येक आजारपणात मनाचा वाटा असतोच, या गोष्टीचा अनेक जण सहमत आहे। आपल्या मनातील शुभ व होकारात्मक स्पष्ट विचार आरोग्यवर्धक असतात, तसेच कुविचार किंवा नेगेटिव्ह विचार हे आरोग्याला घातक असतात, हे सगळ्यांनाच माहिती आहे। उत्साहवर्धक आशावादी विचारांच्या मदतीने आपल्याला आजारसुद्धा नाहीसे करता येते। हा श्रद्धा, विश्वास, उत्साह, प्रेम, आशा इत्यादी हितकारक भावना मनात निर्माण करता येतात। ज्या मनुष्याला स्वतःचे आरोग्य आपण चांगले टिकवू शकू अशी श्रद्धा आणि विश्वास असेल, तो माणूस क्वचितच आजारी पडतो। अर्थात श्रद्धा आणि विश्वास असणे याचा अर्थ आरोग्याविषयी बेफिकीर असं होत नाही। मी आरोग्यविषयक नियमांचे जराही पालन करणार नाही, मी मन मानेल ते खाईन, मन मानेल ते वागीन, तरीही निरोगी राहीन असं कधीच होऊ शकत नाही। आपण काटेकोरपणे पालन केलेच पाहिजे। शरीरातील विविध रासायनिक क्रियेवर कमकुवत विचारांचा निश्चितपणे परिणाम होतो। म्हणूनच तेव्हा भावना अत्यंत उत्तेजित होतात, म्हणजे संतापाने, दुःखाने किंवा निराशेने मनुष्य अगदी विवश होतो। तेव्हा शास्त्राने त्याला जेवण्याची मनाई केली आहे, कारण अशा अवस्थेत पचनक्रिया सुद्धा व्यवस्थित होत नाही। नेहमी आशावादी, आनंदी आणि प्रसन्न राहणे सोपे नाही, विशेषतः आजारीपणात तर हे खूपच कठीण आहे। तथापि मनापासून आणि योजनापूर्वक त्यासाठी प्रयत्न केल्यास त्यात अशक्य असे काही नाही। रोज नियमितपणे निश्चितच वेळी खालीलप्रमाणे विचार करा। मी अत्यंत बलशाली आहे व निरोगी बनत चाललेलो आहे। माझे मन पहिल्यापेक्षा अत्यंत चांगल्या स्थितीत असून ते माझ्या शरीराला निरोगी बनवत आहे। असे शुभ विचार मनात आणून आपलं शरीर सदृढ ठेवू शकतो। विचाराने सुद्धा आपल्याला शरीरावर भरपूर परिणाम होत असतो। त्यामुळे नेहमी आनंदी राहा, सुखी राहा। थँक्यू।